माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट प्रस्तुत या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आमचा उद्देश हाच आहे की तंत्रज्ञानातले जे काही क्लिष्ट विषय आहेत ना, ते एकदम सोपे आणि इंटरेस्टिंग करून सांगावेत. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा अदृश्य जाळ्याबद्दल ज्याने खरं तर आपल्या सगळ्यांनाच बांधून ठेवलंय. हो, बरोबर. मी बोलते कम्प्युटर नेटवर्क्सबद्दल. म्हणजे बघा, आपण रोजच्या जगण्यात जे काही ऑनलाईन करतो ना, त्या सगळ्याच्या मागे हेच तंत्रज्ञान आहे. चला मग बघूया तरी काय आहे हे रहस्य. खरं सांगायचं तर कॉम्प्युटर नेटवर्क्स आपल्या आजूबाजूला म्हणजे अगदी सगळीकडे आहेत. तुम्ही शाळेतली कॉम्प्युटर लॅब घ्या, ऑफिसमध्ये एकमेकांना जोडलेले कॉम्प्युटर्स घ्या किंवा अगदी आपल्या घरातलं वायफाय राउटर, सगळीकडे नेटवर्कच आहे. असं म्हटलं तरी चालेल की हे आपल्या डिजिटल आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. पण मग एक प्रश्न पडतो की नाही, की हे इतके सगळे कम्प्युटर्स, आपले स्मार्टफोन्स, प्रिंटर्स हे एकमेकांशी बोलतात कसे? म्हणजे माहिती, फाईल्स वगैरे इतक्या सहज कशा काय शेअर होतात त्यांच्यात? तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच शब्दात आहे. ते म्हणजे कम्प्युटर नेटवर्क. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे कसं, एकमेकांशी कनेक्टेड असलेल्या डिव्हायसेसचं एक कुटुंबच आहे, जे एकमेकांशी बोलू शकतं, फाईल शेअर करू शकतं आणि प्रिंटरसारखी साधनं ती सुद्धा वाटून वापरू शकतं. आणि हो, या कुटुंबात एकत्र राहण्याचे फायदे तर खूपच आहेत. विचार करा, एका क्लिकवर फाईल्स इकडून तिकडे जातात. ऑफिसमध्ये एकच प्रिंटर असतो, पण सगळेजण तो वापरू शकतात. सॉफ्टवेअर अपडेट करणं किती सोपं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगाशी कनेक्ट करणारं इंटरनेट आपल्याला मिळतं. आणि हो, डेटा सिक्युरिटी आणि मॅनेजमेंट पण सोपं होऊन जातं. बरं, आता हे नेटवर्क बनवण्याचे ना 2 मुख्य मॉडेल आहेत. असं समजा की 2 वेगवेगळ्या विचारसरणी आहेत. एक आहे पीअर टू पीअर आणि दुसरा आहे क्लायंट सर्व्हर. चला, मग या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते समजून घेऊया. हे बघा, या 2 इमेजेसकडे पाहिलं ना, की तुम्हाला या 2 मॉडेल्समधला जो बेसिक फरक आहे तो लगेच लक्षात येईल. एका बाजूला बघा, सगळे कसे एकमेकांचे मित्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला एक बॉस आहे आणि बाकी सगळे त्याचे सहकारी. असं काहीसं चित्र आहे. तर पीअर टू पीअर नेटवर्क म्हणजे नक्की काय? हे अगदी आपल्या मित्रांच्या ग्रुपसारखं आहे, जिथे प्रत्येक जण इक्वल असतो. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. प्रत्येक कम्प्युटर स्वतःहून फाईल्स देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो. इथे कोणी बॉस वगैरे नसतो. सगळे पीअर आहेत, म्हणजे एकाच लेवलवर. याच्या अगदी उलट क्लायंट सर्व्हर नेटवर्क कसं काम करतं माहितीये? एका मोठ्या लायब्ररीसारखं. इथे सर्व्हर नावाचा एक मेन कम्प्युटर असतो, जो लायब्ररियनसारखा आहे. त्याच्याकडे सगळी पुस्तकं म्हणजे आपला सगळा डेटा असतो. आणि बाकीचे जे क्लायंट कम्प्युटर्स आहेत ते वाचकांसारखे त्याच्याकडे जातात आणि माहिती मागतात. म्हणजे सगळा कंट्रोल एकाच सेंट्रल जागेवरून होतो. मग आता प्रश्न येतो की यापैकी निवडायचं कोणतं? बघा, जर तुमचं काम छोटंसं असेल, समजा 10 पेक्षा कमी कम्प्युटर्स आहेत आणि बजेट पण कमी आहे, तर पीअर टू पीअर एकदम बेस्ट आहे. पण जर तुम्हाला हाय लेव्हलची सिक्युरिटी पाहिजे, स्पीड महत्त्वाचा आहे आणि कितीही कम्प्युटर्स जोडण्याची सोय हवी असेल, तर मग मात्र क्लायंट सर्व्हर मॉडेलला काही पर्याय नाही. ओके, तर आपण नेटवर्कचे प्रकार तर बघितले, पण आता मुद्दा असा आहे की ही सगळी उपकरणं म्हणजे कम्प्युटर्स वगैरे एकमेकांना जोडली कशी जातात, म्हणजे वायर्ड किंवा वायरलेस काही असेल, तर या जोडणीच्या पद्धतीला किंवा ह्याच्या आराखड्याला नेटवर्क टोपोलॉजी असं म्हणतात. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर टोपोलॉजी म्हणजे तुमच्या नेटवर्कचा नकाशा किंवा ब्लूप्रिंट. जसा आपण घराचा प्लॅन काढतो ना, तसाच हा कम्प्युटर्सच्या जोडणीचा एक प्लॅन असतो. तर पहिली आहे बस टोपोलॉजी. कल्पना करा की एक लांब सरळ रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरं आहेत. इथे पण तसंच एकच मुख्य केबल असते, ज्याला बस म्हणतात, आणि सगळे डिव्हायसेस त्याला जोडलेले असतात. डेटा ह्याच मुख्य रस्त्यावरून पुढे पुढे जातो. ही पद्धत सोपी आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. जर हा मुख्य रस्ताच बंद पडला तर सगळं कम्युनिकेशन थांबतं. पुढची आहे रिंग टोपोलॉजी. आता नावावरूनच कळतंय, इथे सगळे डिव्हायसेस एका वर्तुळात म्हणजे एका रिंगमध्ये जोडलेले असतात. जसं आपण लहानपणी पासिंग द पार्सल खेळायचो ना, तसाच डेटा इथे एका डिव्हाइसकडून दुसऱ्याकडे एकाच दिशेने प्रवास करतो. आणि आता बघूया आजच्या काळातली सगळ्यात पॉप्युलर सुपरस्टार टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी. यामध्ये काय होतं की सगळे डिव्हायसेस एका सेंट्रल डिव्हाइसला म्हणजे हब किंवा स्विचला जोडलेले असतात. याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? जर एखाद्या कॉम्प्युटरची केबल निघाली किंवा त्यात काही प्रॉब्लेम आला, तरी बाकीच्या नेटवर्कवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. सगळं व्यवस्थित चालू राहतं. बरं,
काही वेळेला नेटवर्क खूप मोठं आणि कॉम्प्लेक्स असतं. अशा वेळी वापरली जाते हायब्रिड टोपोलॉजी. ही म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या टोपोलॉजींची खिचडी. म्हणजे समजा एका बिल्डिंगमधली स्टार टोपोलॉजी दुसऱ्या बिल्डिंगमधल्या बस टोपोलॉजीशी जोडली. गरजेनुसार जे बेस्ट आहे ते एकत्र आणून हे नेटवर्क बनवलं जातं. आणि शेवटी येथे सर्वात जास्त विश्वासार्ह मानली जाणारी मेश टोपोलॉजी. इथे तर प्रत्येक डिव्हाइस थेट इतर अनेक डिव्हाइसेसशी जोडलेलं असतं, अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखं. याचा फायदा असा की डेटा पाठवण्यासाठी भरपूर वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे एक रस्ता बंद झाला, काही हरकत नाही, डेटा दुसऱ्या रस्त्याने आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचतोच. तर आज आपण कॉम्प्युटर नेटवर्कच्या दुनियेची एक मस्त सफर केली. नेटवर्क म्हणजे काय, त्याचे पीअर टू पीअर आणि क्लायंट सर्व्हर हे दोन मुख्य प्रकार, आणि बस, रिंग, स्टार, मेश सारख्या जोडणीच्या वेगवेगळ्या पद्धती, हे सगळं आपण पाहिलं. आता जाता जाता फक्त एक विचार करा की सध्या तुम्ही ज्या नेटवर्कचा वापर करून हे सगळं ऐकत किंवा पाहत आहात ते यापैकी कोणतं असेल.